क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात, नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत। शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी सातपूर कॉलनी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे औक्षवण करून तसेच शालेय साहित्य भेट देत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे पूजन करण्यात आले। तसेच नव्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना शिक्षण प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचा व शैक्षणिक कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक समाधान देवरे, नगरसेविका माधुरीताई बोरकर, सार्थक नागरे, रामहरी शंभेराव, रवींद्र भोर, बाळकृष्ण ढिकले, बाळासाहेब घामणे, रामनाथ शिंदे, बन्सीलाल रायते, नरेंद्र वाणी, पंढरीनाथ गायके, मुख्याध्यापक गुंडगड सर, पर्यवेक्षक कासव सर आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रवेश उत्सवासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, व्हॅन चालक तसेच विविध विकास संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासव सर यांनी केले। प्रवेश उत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। सगळंच व्यासपीठ आणि आज आलेले नवीन विद्यार्थी आणि आपल्या शाळेचे जुने विद्यार्थी सगळ्यांचे मी प्रथमतः आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन करतो। मुलांना मी या ठिकाणी एवढंच आश्वासित करतो की मी आत्ता शाळेचा रिझल्ट विचारत होतो। तुम्ही जरी पहिली तर सातवीचे विद्यार्थी असाल, परंतु मी अध्यक्ष आणि चिटणीस सरांशी तुमच्या भविष्याबद्दल विचारत होतो की आपल्या शाळेचा रिझल्ट काय येत असतो आणि आपल्या शाळेचा रिझल्ट त्यांनी आत्ताच सांगितलं मला की या संपूर्ण आपल्या सातपूर विभागामध्ये आज मला 6 शाळांना भेट द्यायची आहे। त्यांना सांगितलं थोडं लवकर जायचं आहे, परंतु त्यांनी सांगितलेला जो काही रिझल्ट आहे, येणाऱ्या सगळ्या पालकांना सुद्धा मी आवर्जून सांगतो की आपल्या शाळेचा विद्यार्थी रिझल्ट हा 100% रिझल्ट लागत असतो। आणि आतापर्यंत त्यांना सांगितलं की आपल्या शाळेतले विद्यार्थी किती गव्हर्नमेंटमध्ये क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले असतील, आर्मीमध्ये झाले असतील, तर ते बोलले भाऊ तुम्ही आमच्याकडे एक यादी आहे। मुलांना आपल्याला असं वाटतं की आपण इंग्लिश मीडियममध्ये शिकलं पाहिजे, मोठ्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे। मोठ्या शाळेमध्ये जेव्हा तुम्ही शिकायला जाल तेव्हा मोठ्यांचे मुलं त्यांच्या पद्धतीने अभ्यास करतात, शिक्षक हायपाय शिकवतात, परंतु घरी येऊन काहीच निष्कर्ष निघत नाही, फक्त ते इंग्लिश बोलतात। परंतु मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगाल, पहिला दिवस आहे तुमचा, तुम्ही शाळेत या मराठी व सेमी इंग्लिशमध्ये जरी शिकत आहात, परंतु या शाळेचा रिझल्ट मी गेल्या 15 वर्षापासून बघतोय। हे संपूर्ण डायरेक्टर मला 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, 1 मे असो या ठिकाणी आवर्जून बोलवतात आणि या शाळेचं खरोखर चांगलं वैशिष्ट्य आहे। सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी ॲडमिशन झाले त्यांच्याकडं। मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगली आहे। त्यांना आत्ता पण सांगितलं मी, आमचे विद्यार्थी 10वी झाल्यानंतर गावात का पाठवतात, त्यांनी सांगितलं आम्हाला 1 ते 2 वर्ष द्या, या शाळेच्यासाठी कॉलेज सुद्धा याच ठिकाणी आपल्यासाठी ते उभारणार आहोत। पहिला दिवस म्हणजे पहिला दिवस तुमचा नव्हे, जे बालवाडीला प्रवेशित झालेले आहे ते बालवाडीचे आणि पहिलीचे विद्यार्थ्यांचा आयुष्यातला शाळेचा हा पहिला दिवस आपल्या स्मरणात राहतो। तो शाळेचा पहिला दिवस कधीच आपण तो विसरत नाही आयुष्यामध्ये आणि अतिशय महत्त्वाचा आपल्या शाळेमध्ये पाऊल टाकण्याचा हा दिवस आपण नेहमी स्मरणात ठेवत असतो। या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये या शैक्षणिक वर्ष 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अनेक विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत। साहेब, मला सांगायला आनंद वाटतो की इतर अनेक शाळेचे विद्यार्थी या वर्षी आमच्या शाळेत प्रवेशित झालेले आहेत। म्हणजे हा पालकांनी आमच्यावर दाखवलेला हा एक विश्वास आम्ही नक्कीच सार्थक ठरवू अशी मी सगळ्या शिक्षकांच्या वतीने ग्वाही देतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।